शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे। सातारा प्रकरणात अधिकार नसतानाही IPS अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचे निर्देश दिले गेल्यानं हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे। अविश्वास प्रस्तावावर आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। गोऱ्हेंविरोधातील या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात आहेत। परंतु अधिवेशनाचा कालावधी केवळ 2 दिवस शिल्लक असल्यानं अविश्वास प्रस्ताव पलटवार येईल की नाही याबाबत संभ्रम आहे। नीलम गोऱ्हे या निवृत्त होत असून त्यांचं हे शेवटचं अधिवेशन तर ताबडतोब त्या आसनावरती उपसभापती किंवा तत्सम प्रभारी सभापती जरी बसलेले असले आणि त्यांनी जरी एखादा निर्णय घेतला, निर्देश दिला, आदेश दिला, तर तो सभापतींच्या अधिकारात जे आदेश असतात तेवढेच त्याला अधिकार आहेत। हे विधान परिषदेच्या नियमामध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळं माननीय उपसभापती विधान परिषद माननीय नीलमताई गोऱ्हे यांनी दिलेले जे सकाळचे आदेश आहेत ते विधान परिषद नियमावलीच्या कामकाजाच्या अनुसरून, कामकाजात त्यांना दिलेल्या अधिकारात अनुसरून नियमाच्या चौकटीत असणारेच त्यांनी आदेश दिलेले आहेत।